गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 20,12,000 एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नांदेड आणि वाशिममध्ये सर्वाधिक शेतीचं नुकसान झालं। नुकसानाचे पंचनामे करून अहवाल मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम माझ्या महसूल असेल, कृषी असेल, ग्रामसेवक असतील, ही सगळी मंडळी नुकसान पाहणी करतायत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून तो अहवाल हे शासनाकडे आपल्याकडे सादर करतायत आणि ज्याचं नुकसान होईल ती शासनाच्या याच्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्या सर्वांच्या पाठीमागे शासन उभा राहील, त्यांना निश्चित प्रकारे भरपाई ही दिली जाईल। सर्वात जास्त नुकसान हे नांदेड जिल्ह्यात आणि वाशिम जिल्हा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव या ठिकाणी झालेले। जे सर्वाधिक बाधित असलेलं पीक सोयाबीन, मका, कापूस, उडीद, मूग आहेत। या व्यतिरिक्त काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा संपूर्ण राज्यामध्ये बसलेला आहे। राज्यामध्ये या पावसामुळे खरीपाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः राज्यामध्ये 20,12,775 एकरावरचं नुकसान झालेलं आहे।